सूनबाई, बाजारात जात असशील तर माझ्यासाठी येताना स्वेटर घेऊन ये. थंडी खूप वाढली आहे. पण स्वेटर तर गेल्याच वर्षी आणलं होतं ना, तेच वापरा की. आणि दरवेळेस काय तुमचं, कोठेही बाहेर निघालं की काही ना काहीतरी आणायला सांगताच. आज मला वेळ नाही, मला कामावर देखील जायचं आहे. तुमची कामे करण्यासाठी मी काही रिकामी बसलेली नाही आणि एवढी काही थंडी नाही. इतक्यात मुलगा नितीन आला. आई, काय झालं, का सकाळ सकाळी बडबड करत आहेस? तेव्हा प्रिया बोलू लागली, आता तूच विचार तुझ्या आईला. गेल्या वर्षीचं स्वेटर कुठे गेलं? त्यावर आई बोलू लागते, अरे मी गेल्या आठवड्यात गावी गेले होते ना, तर माझ्या मावस बहिणीकडे स्वेटर नव्हतं, म्हणून मी तिला माझं स्वेटर दिलं. आणि तुला तर माहितीच आहे गावी किती थंडी असते. हां, ऐका आता ह्यांचं. इकडे सून आणि मुलगा दिवसभर काम करून 4 पैसे जमवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ह्या स्वतःच्या वस्तू इतरांना दान करत आहेत. तुला मी काही याआधी सांगितलं नाही, पण गेल्या काहीच दिवसापाठीमागे ह्यांनी स्वतःच्या काही साड्या त्या कामवाली मावशींना दिल्या आणि विचारलं तर सांगतात की त्या मावशी रोज रोज त्याच साड्या घालून येत होत्या, म्हणून त्यांना साड्या दिल्या. तेव्हाच मी तुझ्या आईला सांगितलं होतं की यापुढे आम्हाला विचारल्याशिवाय कोणाला काहीही देऊ नका. आता तूच सांग काय करायचं. माहिती नाही घरातील अजून कोणते काय सामान वस्तू ह्यांनी दया म्हणून कोणाकोणाला काय काय दिलं असेल. सुनेचं बोलणं ऐकून आईला खूप वाईट वाटलं. त्या बोलू लागल्या, अगं सूनबाई, मी बाकी कोणाला काहीही दिलेलं नाही, मलाही समजतंच की. हां आई, पण तुला खरंच काही समजलं असतं तर अशी वागली असतीस का? येथे प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागतो. सगळ्या गोष्टी काही अशाच मिळत नाहीत. तुलाही थोडं समजायला हवं. आम्ही तुला काही विचारत नाही, बोलत नाही, तर तू जास्तच करतेस. आणि काही तुला बोलायला गेलं की लगेच रडायला सुरुवात करतेस. हे तर आता नेहमीचंच आहे. कामावर जायला वेळ होत आहे आम्हाला. आम्ही निघतो आणि दरवाजा आतून नीट बंद करून घे. बाहेर कुठे फिरायला जाऊ नकोस. कारण तुला तर माहितीच आहे, गेल्या 2 महिन्यापूर्वीच आम्ही नसताना फिरायला गेलेली होतीस तू आणि तेव्हाच पडलीस आणि पायाला दुखापत झाली. त्यानंतर पूर्ण 1 महिना तू बेडवर पूर्णपणे झोपून होतीस. तुझी सगळी व्यवस्था करण्यासाठी नर्स होती. तेव्हा दवाखान्यात किती खर्च आला? औषधं, नर्सचा पगार, सर्वांचा हिशोब किती झाला आहे तुला माहिती तरी आहे का? त्यामुळे घरातच शांत बसून राहा. उगाच आमच्या डोक्याला मनस्ताप देऊ नकोस. मुलाचे असे तुटक बोलणे ऐकून आई दुखावली. आपण इतके बेजबाबदार आहोत का? असा प्रश्न स्वतःलाच विचारू लागली. आणि जर आपण खरंच बेजबाबदार इतके असेल तर इतके वर्ष सुखाचा संसार केला असता का? मुलांना लहानाचे मोठे करताना मी कुठे कमी पडले हेच कळत नाही. म्हणून आज आपलाच मुलगा आपल्याला बेजबाबदार ठरवत आहे. पण एखाद्याला गरज असताना मदत करणं चुकीचं आहे का? की मला आता तेवढाही अधिकार राहिलेला नाही? वेळेनुसार सर्व नाती गोती बदलतात हे ठाऊक होतं, पण इथे तर स्वतःचाच मुलगा असा बदलेल असं वाटलं नव्हतं. असा विचार करत त्या हॉलमध्ये शांत बसून होत्या. आजचा दिवस त्यांना अस्वस्थ मनस्थितीत त्यांचा गेला होता. त्यांचं कशातच मन रमत नव्हतं. नवऱ्याची आठवण, त्यांची कमी त्यांना प्रखरतेने जाणवत होती. आई आपले दुःख कोणाला सांगूही शकत नव्हती. आज नवरा असता तर कदाचित त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलता आलं असतं आणि त्यांच्यासोबत बोलून थोडं मनही हलकं झालं असतं. पण आज नवरा आपल्यासोबत नाही, यामुळे त्यांना अजूनच वाईट वाटतं. नितीनच्या वडिलांना जाऊन 3 वर्ष झालेली होती, पण आजही नितीनच्या आईला पतीची कमी कायम जाणवते. नितीनचे वडील चांगल्या पोस्टवर कामाला होते. नितीनच्या वडिलांची पेन्शन आईला मिळत होती, पण गेल्या काही महिन्यापासून काही कारणास्तव पेन्शन थांबली होती. पण पेन्शनची सर्व रक्कम त्यांना एकत्र मिळणार होती. संध्याकाळी मुलगा व सून घरी आले. तेव्हा आई हॉलमध्येच टीव्ही पाहत बसलेली होती. प्रिया आपल्या रूममध्ये काहीच न बोलता निघून जाते. आई सर्वांसाठी चहा बनवते आणि काही वेळातच चहा घेऊन येते. पुन्हा टीव्ही पाहू लागते. तेव्हा नितीन आईला बोलतो, हे काय आई, तू पुन्हा टीव्ही पाहतेस? अगं दिवसभर पाहून तुला कंटाळ येत नाही का? आणि आम्ही लहान असताना तूच आम्हाला सांगायचीस ना की टीव्ही जास्त वेळ बघायची नाही, डोळे खराब होतात. मग आता तूच टीव्ही पाहतेस? आता तुझे डोळे खराब होणार नाहीत का? आणि आम्ही आत्ताच तर ऑफिसमधून आलेलो आहे.
आता थोडा वेळ आम्हालाही टी व्ही पाहायला मिळेल का? हे ऐकताच आई बोलते, दिवसभर घरात एकटीलाच बसून बसून कंटाळा आलेला होता, म्हणून आत्ताच काही वेळापूर्वी टी व्ही लावलेला होता. आणि आई रिमोट नितीनकडे देऊ लागली. रिमोट देत असताना आईच्या हातून चुकून रिमोट पडतो आणि फुटतो. तेव्हा नितीन रागातच आईला काहीही बोलू लागतो. आई, लक्ष कुठं असतं तुझं? आज पुन्हा काहीतरी नुकसान केलंसच ना? तुझं तर आई हे रोजचंच झालेलं आहे. रोज काही ना काहीतरी नवे उद्योग करतच असतेस. आता ह्या रिमोटचा खर्च कोण करणार? प्रियासुद्धा बोलू लागली, बरं आहे तुझ्यासमोरच हे घडते, नाहीतर मी काही सांगायला गेले तर मलाच खोटं ठरवलं असतं. दोघेही बोलत असतात. आई मात्र काहीच न बोलता गप्प बसून असते. कारण तिला माहिती असतं की तिने काहीही सांगितलं तरी तिला कोणी समजून घेतलंच नसतं. त्यापेक्षा गप्प राहणंच त्यांना योग्य वाटलं. 2 दिवसांनी आईला थोडं अशक्तपणा जाणवत होता. म्हणून नितीन कामावर जात असताना आईने सांगितलं की नितीन, आज माझी तब्येत थोडी ठीक वाटत नाही, तर तू संध्याकाळी ऑफिसमधून लवकर घरी येशील का? आपण दवाखान्यात जाऊ. आई, काय हे तुझं आजारपण? आता 2 महिन्याच्या आधीच तुझ्यावर इतका खर्च केला आहे की त्याचेच पैसे अजून देणे बाकी आहेत. आज पुन्हा तुझा दवाखाना? बरं बरं ठीक आहे, राहू दे. दवाखान्यात जाण्याचं मी घरातीलच एखादी गोळी घेईन, तू जा कामावर, असं आई जड मनाने बोलली. नितीनही दुर्लक्ष करून निघून गेला. आईने दुपारचे जेवण केले, औषध घेऊन झोपी गेली. संध्याकाळी जेव्हा नितीन व प्रिया घरी आले तेव्हा देखील आई झोपलेलीच होती. पण आईच्या तब्येतीची विचारपूसही न करता दोघेही मित्राच्या मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीला निघून गेले. असं अचानक कुठेही जाणे येणे, बाहेर फिरायला जाणे हे त्यांचे नेहमीचेच होते. संध्याकाळी आई उशिरा उठली आणि तब्येत ठीक नसतानाही तिने स्वतःसाठी डाळ भात बनवून घेतला आणि जेवण केलं. कारण आईला माहिती होतं की ते दोघेही बाहेरून जेवण करून येतील. काही दिवस असेच निघून गेले. एके दिवशी नितीन व प्रिया कामावर गेले असताना 4 वाजता दरवाजाची बेल वाजली. आता कोण आला असेल असा विचार करतच आईने दरवाजा उघडला, तर समोर त्यांच्या पतीचे जुने मित्र प्रदीप जाधव व त्यांची पत्नी आलेली होती. आईने त्यांचे स्वागत केले, त्यांना आतमध्ये बोलावलं. वहिनी, आज तुमचं काम पूर्ण झालं आहे. मी बँकेत 2-4 वेळा जाऊन सर्व काही त्रुटी दूर केल्या आहेत. आता पुढच्याच महिन्यापासून न चुकता दर महिन्याला तुमची पेन्शन तुमच्या खात्यात जमा होईल. आता तुम्ही निश्चिंत राहा. हे ऐकून आईला खूप आनंद होता. कारण आता तिला प्रत्येक गोष्टीसाठी मुलाकडे पैसे मागावे लागणार नव्हते आणि मुलाला कोणत्याही गोष्टीचा हिशोब द्यावा लागणार नव्हता. खरं तर जेव्हापासून आईला पेन्शन मिळत होती तेव्हापासून काही पैसे आई नितीनकडेच देत होती आणि त्यातूनच घरातल्या बऱ्याच गोष्टी होत होत्या. पण काही महिन्यापूर्वी पेन्शन येणे थांबले. तेव्हापासून नितीन व प्रियाचे वागणे बदललेले होते. हे आईच्या लक्षात देखील आलं होतं. तो आईकडून प्रत्येक गोष्टीचा हिशोब मागायचा. आईने पटकन जाधव पती व पत्नीसाठी चहा ठेवला व चहा बिस्किट घेऊन त्या हॉलमध्ये आल्या. आईने त्यांचे आभार मानले. तुम्ही इतकी धडपड केली म्हणूनच आज पेन्शन पुन्हा चालू झाली आहे. असू द्या वहिनी, त्यात काय नाही. तुम्हाला आता कोणापुढे हात पसरावे लागणार नाहीत. तुम्ही काळजी करू नका. काही वेळ बोलणं झालं. त्यानंतर जाधव पती पत्नी निघून गेले. हॉलमध्ये आई बसून असते. प्रिया व नितीन ऑफिसमधून आल्या आल्या हॉलमधील चहाचा ट्रे पाहून विचारतात की कोणी घरी आलं होतं का? हो, तुझ्या वडिलांचे जुने एक मित्र व त्यांची पत्नी आल्या होत्या. माझे पेन्शनचं काम झालं आहे. आता कोणतीच तक्रार राहिलेली नाही. त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आहेत. अगं पण आई, तुला किती वेळा सांगितलं आहे की घरातील कोणत्याही वस्तू देताना आम्हाला विचारत जा. पण नाही, तुला काही समजतच नाही. या महिन्यात माझा पगार लेट होणार आहे, तर महिन्यातील किराणा थोडा लेट भरणार आहे. म्हणूनच गेल्या महिन्यातील किराणा तोच किराणा वापरावा लागेल. पण तू तर असा किराणा संपवत असशील तर कसं होईल? आता लागणाऱ्या जादा किराण्याचे पैसे कोण देणार? तुला आम्ही काही बोलत नाही, तुला काही विचारत नाही किंवा कोणता हिशोब तुझ्याकडे मागत नाही, तर तुझं वागणं दिवसेंदिवस अधिकच बिघडत चाललेलं आहे. अरे पण फक्त चहा बिस्किट दिलं तर काय झालं? ते माझ्या कामासाठी इतक्या लांबून आले होते. हो हो आई, तुला बोलायला काय जातं? इथे कष्ट करणाऱ्यालाच माहिती. आईच्या डोळ्यात पाणी येतं. ती डोळे पुसत आतमध्ये निघून जाते. त्या रात्री जेवण करण्यासाठी सुद्धा आई बाहेर येत नाही. पण नितीन व प्रिया आईला जेवायला काही बोलवण्याची तस्ती घेत नाहीत. त्या रात्री आईला काही झोप लागत नाही. खूप खूप विचार करून आईने एक निर्णय घेतलेला असतो.
कारण अजून अपमान ती सहन करू शकत नव्हती. मुलांचे आणि सुनेचे असे तुटक बोलणे असह्य होत होते. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळीच आईने नितीनला सांगितलं की मला आता येथे राहायचं नाही. मग आता मी गावी कायमचे राहायला जायचं ठरवलं आहे आणि आजच निघणार आहे. हे ऐकून नितीनला काहीच फरक पडला नाही. हे बघ आई, आज मला वेळ नाही. हो हो, मला माहितीच होतं तुला वेळ नसणारच, म्हणूनच माझीच मी जायचं ठरवलेलं आहे. दुपारीच निघेन आणि तसंही गावी मी एकटीच राहणार आहे, तर तुला आता सवय व्हायला हवी. पण आई, तुला भेटण्यासाठी यायला सुद्धा मला गावी कधी मिळेल की नाही माहिती नाही. कारण तुला तर माहितीच आहे, गावी जाणं म्हणजे किती काय तो खर्च, त्यापेक्षा नकोच. हां ठीक आहे, माझी काहीच हरकत नाही. आजवर फक्त प्रत्येक गोष्टीचा हिशोबच तू करत आला आहेस, तर मला भेटायला येण्याची तरी काय गरज आहे? पण मी या जगातून निघून गेल्यानंतर तरी मला आज्ञा देण्यासाठी येशील ना? तुझ्या जन्मापासून ते तुला मोठं करण्यापर्यंत अनेक गोष्टी तुझ्यासाठी आम्ही निस्वार्थी मनाने भावनेने केल्या. त्याचा हिशोब कोण देणार? या सर्वांचा हिशोब एकदा करून बघ. असं बोलत आई आपली बॅग भरण्यासाठी गेली. नितीन स्तब्ध होऊन ऐकत राहिला. कोणतेच भाव त्याच्या चेहऱ्यावर नव्हते. संध्याकाळी आई आपल्या गावी पोहोचली. एक चांगलं मनमोकळं आयुष्य त्या आता जगत होत्या. गावात राहणाऱ्या सर्वांसोबत मिळून मिसळून एकत्र छान त्या राहत होत्या. आता स्वतःच्या मनाप्रमाणे व स्वतःला हवं तसं आयुष्य जगण्याचा हक्क त्यांना मिळालेला होता. नवऱ्याच्या पेन्शनमधून त्या आपला उदरनिर्वाह चालवत होत्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणालाही कोणताही हिशोब त्यांना द्यावा लागत नव्हता. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.